तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दिवाळीनिमित्त सगळीकडे दीपोत्सव सुरू आहे। पुण्यातल्या शनिवारवाडाही लेझर शोनं अक्षरशः झळाळून निघालेला आहे। पाहूयात त्याची एक खास झलक। दिवाळीत उडत्या दिव्यांच्या कंदिलावर बंदी घालण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिलेत। अग्निशमन दलाकडून दिवाळीच्या काळात दिव्यांचे कंदील उडवू नये या संदर्भातलं पत्र पोलिसांना देण्यात आलं होतं। मुंबईत उडत्या दिव्यांच्या कंदिलांचं फॅड वाढत चाललंय। अशावेळी दिवाळीत पेटत्या कंदिलांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। यावेळी दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे। ती टाळण्यासाठीच पोलिसांनी खबरदारी म्हणून दिवाळीत पेटत्या दिव्यांच्या कंदिलांना बंदी घातली आहे। त्यामुळे यंदा दिवाळीत पेटते कंदील उडवता येणार नाहीत। या दिवाळीमध्ये अशी दुर्घटना होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी फ्लाइंग लँटर्न याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। फायर ब्रिगेड ऑफिसमधून आम्हाला लेखी पत्र प्राप्त झालं होतं। त्या लेखी पत्रावरून प्रिकॉशन म्हणून ही प्रोहिबिटरी ऑर्डर जारी करण्यात येत आहे। दिवाळी म्हटलं की फटाके आलेच। काळानुसार या फटाक्यांची नावं आणि फटाक्यांवरील फोटोही आता बदलू लागलेत। नव्या ट्रेंडनुसार बॉलिवूड आणि हॉलिवूडचे हिरो हिरोईन फटाक्यांवर अवतरलेत। सलमान खान सुलतान, बादशाह शाहरुख खान तसंच ऐश्वर्या राय आणि कॅटरीना कैफ नावाचे फटाके बाजारात आलेत। त्याचबरोबर जेम्स बॉन्ड, हॅरी पॉटर नावाच्या फटाक्यांची देखील बाजारामध्ये मोठी मागणी आहे। तेव्हा गेल्या काही काळातले बड्या स्टार्सचे जे पिक्चर गाजलेले आहेत त्याच नावाचे फटाके बाजारात आलेले पाहायला मिळत आहेत। सुपरस्टार लोकांचे जर का फोटो असतील त्याच्यावरती तर मग भरपूर इफेक्ट पडतो नाही का। तर लहान मुलांमध्ये क्रेज असते की बाबा पिक्चरचे फिल्म स्टार लोक असतात त्याच्यामध्ये कोणाचा शाहरुख खानचा आवडतो, कोणाला सलमान खानचा आवडतो, ठीक आहे। जेम्स बॉन्ड कोणी असेल बॉलिवूड हॉलिवूड तर त्यांना पण फरक पडतो। तर ते लोक डिमांड करतात लहान पोरांचे की आम्हाला शाहरुख खानचा फोटो असलेला द्या। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे ठाण्यातली। ठाणे पोलीस आयुक्तालयातील कार्यक्रमात पोलीस बांधव आणि अनाथ मुलं यांनी एकत्रित फटाके उडवून दिवाळी साजरी केली। आयुक्तालयाच्या आवारात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या मुलांसोबत मिठाई वाटूनही आनंद साजरा केला।
आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर खुशखबर मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्याचा निर्णय केंद्रानं जाहीर केला. 2018च्या 1 जुलैपासून नवा महागाई भत्ता लागू करण्यात येईल. त्यामुळे एक आगळंवेगळं गिफ्ट दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे. आणि यानंतर इतरही बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा. महाराष्ट्रात होणाऱ्या 212 नगरपालिका आणि परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपचं सूत जुळलंय. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली. स्थानिक पातळीवर काही अडचणी असतील तर त्या राज्याच्या पातळीच्या नेत्यांकडून सोडवू आणि राज्यात एकत्र लढू असा निर्धार यावेळी दोन्ही नेत्यांनी केला. काल दिवसभर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं. त्यानंतर सखोल चर्चा करून युती करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पण मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीत मात्र अजूनही कुठलाच निर्णय घेऊ शकलेला नाही. राज्य पातळीवर युती करण्याचा निर्णय आज करण्यात आला. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये युतीसाठी काही अडचणी निर्माण जर झाल्या तर त्या जिल्ह्याला आम्ही असे आदेश दिले की राज्य पातळीवर तो प्रश्न आम्ही सोडू, अशा प्रकारचे आदेश आम्ही दिलेले आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुकीत नगरपालिकेच्या एकत्रितपणे निवडणुका लढतील आणि विजयी होतील, अशा प्रकारचं मत आणि मन दोन्ही पक्षांनी बनवलेलं आहे. शिवसेनेची भूमिका जी उद्धव ठाकरे साहेबांनी मांडली होती ती स्पष्ट होती. युतीला त्यांचा विरोध अजिबात नव्हता. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पालिकेनं नुकसान भरपाई देण्याचा विचार करावा असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. अन्यथा आम्हाला तसे आदेश जारी करावे लागतील असंही यावेळी कोर्टानं स्पष्ट केलं. सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव राष्ट्रवादीवर नाराज आहेत आणि त्यांनी ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत यापुढे जिल्ह्याचं नेतृत्व करणार नाही असं जाहीर केलंय. कार्यकर्त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावं असंही सांगायला ते विसरले नाहीत. आगामी निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीची सर्व सूत्रे सोपवल्यामुळे जाधव नाराज आहेत. तर तिकडे रमेश कदम यांनीही जाधवांवर निशाणा साधला. जाधवांनी पक्षाचं वाटोळं केलंय असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे जाधवांचे समर्थक भाजप किंवा शिवसेनेची वाट धरू शकतात. तुम्हाला किती वर्ष मी थांबवणार? जिथं कुठे तुमच्या भविष्य घडलं तुम्ही जा, हे मी सांगितलं. ही गोष्ट खरीच आहे. हे सांगायचं नाही का? किती वर्ष थांबवायचं त्यांना? त्यांना जर एखादी उमेदवारी मिळत नाही, त्यांना जर एखाद्या पक्षाचं पद मिळत नाही, त्यांची योग्यता असून त्यांचा हक्क असून ते निवडून आलेले असून ते जर मिळत नसेल तर काय करायचं? जे ज्या संपूर्ण देशामध्ये राजकारण करतात आहे त्यांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिली नसती, ती त्यांच्याकडे दिली असती. ही चिपळूणमध्ये राजकीय हस्तक्षेप करून राष्ट्रवादी संपवण्याचं काम करतायत, म्हणून त्यांच्याकडनं प्रभारी असताना सुद्धा हे काढून त्यांनी माझ्याकडे दिलं आहे. नवी मुंबई आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव पारित झाल्यानंतरही जर मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली केली नाही तर आपण महापौर पदाचा राजीनामा देऊ असा इशारा सुधाकर सोनावणे यांनी दिलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते. तसंच मुंडेंविरोधात अविश्वास ठराव पारित झाला असल्यानं त्यांनी कुठलेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत असं पत्र महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिलंय. तसंच पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही कुठल्याही फाईल्स तुकाराम मुंढे यांच्याकडे घेऊन जाऊ नयेत असं देखील सोनावणेंनी बजावलं. अविश्वास पारित झाल्यानंतरही तुकाराम मुंढे कार्यालयात येत असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो असं सोनावणे यांनी म्हटलंय. आम्ही महापालिकेने घेतलेला निर्णय चुकीचा असेल तर माझ्या अधिकाराखाली, म्हणजे मी या ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस असा प्रस्ताव केला आणि चुकीचा केला असेल, लोकशाहीचा गळा घोटणारा केला असेल तर निश्चितपणे मला या ठिकाणी महापौर म्हणून राहण्याचा अधिकार नसणार आहे.
नवी मुंबईतील संपकरी सफाई कामगारांनी लोकांची गैरसोय टाळण्यासाठी जमा झालेला कचरा उचलण्याचा निर्णय घेतला। गेल्या 5 दिवसांपासून सफाई कामगारांचा संप सुरू आहे, त्यामुळे ऐन दिवाळीत सर्वत्र कचऱ्याचे ढीग लागलेत। लोकांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कामगार फक्त जमा झालेला कचरा उचलणार आहेत, मात्र संपाचा परिणाम म्हणून रस्ता आणि पालिका रुग्णालयांची साफसफाई केली जाणार नाही। किमान वेतन आणि पगार न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाईसाठी सफाई कामगारांचा हा संप सुरू आहे। पालघरच्या वराई फाटा इथं मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडलाय। काल पहाटे 5:30 वाजता मुंबई एटीएस, ठाणे एटीएस आणि पालघर एटीएसनं ही संयुक्तरित्या कारवाई केली। मुंबई अहमदाबाद महामार्गानजीक आयआरबीच्या एका गोदामात जमिनीखाली प्लॅस्टिकच्या पिशवीत ही स्फोटकं पुरून ठेवण्यात आली होती। जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर असा जवळपास 15 किलो स्फोटकांचा साठा एटीएसनं ताब्यात घेतला आहे। मुंबईच्या रस्त्यांची वाट लावणाऱ्या काळ्या यादीतील कंत्राटदारांना नागपुरात मिळालेली कामं रद्द होण्याची शक्यता आहे। एबीपी माझानं भाजपनं कसं ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना रेड कार्पेट टाकलं याचं वृत्त दाखवलं होतं। त्यानंतर भाजपनं आरपीएस इन्फ्राच्या कामांची चौकशी सुरू केली। त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समितीही नियुक्त केली आहे। ही समिती आरपीएस इन्फ्रानं मुंबईत केलेल्या कामांची माहिती, दर्जा आणि इतर गोष्टींची तपासणी करणार आहे। आरपीएसची हकालपट्टी झाली नाही तर विरोधकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना आता आमने सामने येण्याची चिन्ह आहेत, कारण कारखानदारांचे दलाल बनलेल्या राजू शेट्टींनी फक्त 3200 रुपयाचा भाव मागून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप बळीराजा आणि शिवसेनेनं केला आहे। त्यामुळे पहिली उचल 3500 रुपये मिळाली पाहिजे यासाठी बळीराजा संघटना आणि शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे। त्याचा पहिला टप्पा म्हणून 2 नोव्हेंबरला बळीराजा शेतकरी संघटना पुण्याच्या साखर संकुलावर जागर मोर्चा काढणार आहे। महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांची व्याख्या बदलण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं। सध्या महाराष्ट्रातील 81% शेतकऱ्यांकडे फक्त 2 एकर जमीन आहे, मग 2 एकर ऊसाचं पीक घेणारा बागायतदार कसा, असा सवाल पवारांनी केला। तसंच इंडोनेशियामध्ये 40 दिवसांनी पाणी दिलं तरी चालेल असं ऊसाचं वाढ विकसित करण्यात आलंय, तशा पद्धतीचं संशोधन आपल्याकडे झालं पाहिजे असंही पवारांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबोडेकर कारखान्याचे संस्थापक अरविंद गोरे यांच्या 75 निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला। ऊसाची साखर तयार करण्याचे खर्च येतो का नाही की त्यांच्यासाठी ते सुचत नाही की त्याचे झाडचा जो कार्य लहान असतात नाही त्यांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि जर नाही देता आलं तर त्यांना सांगा की हे जे काही कमतरता असेल त्याची भरपाई तुम्ही करा सरकारच्या मार्फत, म्हणजे सरकार त्यांच्या हातात आणि त्यावर त्याची काय हरकत। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी येत्या डिसेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल अशी माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे। पानसरेंच्या हत्येप्रकरणात स्कॉटलँड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबकडून अहवाल आलेला नसल्याचंही सरकारनं कोर्टात सांगितलं। त्यामुळे आरोपी समीर गायकवाडच्या खटल्याला दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। कोर्टानं सरकारची ही मागणी मान्य करत येत्या 2 डिसेंबरपर्यंत ही स्थगिती कायम ठेवली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राच्या वादात आता संजय राऊत यांची साक्ष नोंदवली जाणार आहे। येत्या 5 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात राऊतांची साक्ष नोंदवली जाईल। जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर आक्षेप घेत उद्धव ठाकरेंना कोर्टात घेतलंय। या प्रकरणी जयदेव ठाकरेंनी उच्च न्यायालयात साक्षीदारांची यादी सादर केली आहे, ज्यात संजय राऊतांचंही नाव आहे। पण गेल्या सुनावणीवेळी राऊत उपस्थित राहू शकले नव्हते, त्यामुळे नाराज झालेल्या कोर्टानं संजय राऊतांना 5 डिसेंबरला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं आहे। पाथर्डीत पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण झाल्यानंतरही आरोपींना पकडण्यास विलंब करणाऱ्यांची चौकशी करणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं। ते शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलत होते। रविवारी नगर जिल्ह्यातील अल्हनवाडी सोसायटीत मतदान होतं, त्यावेळी गेटसमोर गर्दी करणाऱ्यांना पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदेंनी रांगेत उभं राहण्यास सांगितलं। यावरून झालेल्या शाब्दिक वादानंतर 10 ते 15 जणांच्या जमावानं पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांना लाथाबुक्क्यांनीत उडवलं। हे दृश्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल 3 दिवसांनी 10 जणांना अटक करण्यात आली। वेश्याव्यवसाय करताना पकडलेली आणि त्यानंतर सुधारगृहातून फरार झालेली मॉडेल आर्शी खाननं पोलिसांवर आरोप केलेत। पुणे पोलिसांनी माझ्याकडून पैसे आणि शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आर्शीनं केलाय।
फरार असलेल्या अर्शी खाननं तिचा एक व्हिडिओ जारी केला, ज्यात तिनं पुणे पोलिसांवर अनेक आरोप केलेत. दरम्यान अर्शी खानचे सर्व आरोप पोलिसांनी फेटाळून लावले. तिच्या विरोधातील सर्व पुरावे असून ते कोर्टात सादर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कंटिन्यूसली परेशान किया गया मुझे 7 बजे तक पुलिस ब्रांच के अंदर, और फिर उसके बाद नई कहानी शुरू हुई. वहाँ पर मुझसे पैसा मांगने की कोशिश की. आपसे कितने पैसे मांगे गए? मुझसे 15 लाख रुपए बोला और कहा कि केस ही रफा दफा कर देंगे. अगर 15 लाख रुपए नहीं दे सकती तो अर्शी खान तो शाहिद अफरीदी की गर्लफ्रेंड है, तुम हमें खुश करो, हमें ऐसा करो वैसा करो. खुश करो मतलब क्या करो? खुश, अब पता नहीं, अब आप समझ सकते हैं. खुश कंटिन्यूसली बोले जा रहे थे, या तो पैसा दो या फिर खुश करो. तो क्या आपसे कोई सेक्सुअल फेवर मांग रहे थे? डेफिनेटली. अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्यावर गुन्हा दाखल होऊन 48 तास पूर्ण झाले तरी अद्याप अटक झालेली नाही. शेराची विचारपूस करून त्याला सोडून देण्यात आला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावरच योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 26 ऑक्टोबरच्या रात्री 1:30 वाजता शेरानं बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप अत्तर कुरेशी यांनी केला होता.